तर मित्रांनो, प्रभू श्रीरामांबद्दल हा फॅक्ट तुम्हाला माहिती होता का? नसेल माहिती तर चला जाणून घेऊया आपल्या व्हिडिओमधून. त्याआधी मित्रांनो, जर तुम्ही प्रभू श्रीरामांचे भक्त असाल तर आपल्या व्हिडिओला जय श्रीराम कमेंट करायला विसरू नका. प्रभू श्रीरामांकडे देखील एक खास धनुष्य होतं. आजही आपण श्रीरामांची मंदिरातील प्रतिमा किंवा त्यांचा फोटो पाहिला तर त्यांच्या डाव्या हातात धनुष्य आणि उजव्या खांद्याला बाणांचा भाता दिसून येतो. श्रीरामांचे हे धनुष्य देखील चमत्कारिक शक्ती असलेलं आणि खास वरदान प्राप्त झालेलं असं धनुष्य होतं. या धनुष्याचं नाव होतं कोंदड. या धनुष्याच्या नावामुळे श्रीराम यांना कोंदडधारी या नावाने देखील ओळखलं जातं. कोंदड धनुष्याची खासियत म्हणजे हे धनुष्य त्याचं लक्ष भेदूनच पुन्हा माघारी येत असे. हे धनुष्य कधीच लक्ष चुकत नसे. श्रीराम जेव्हा लंकेसाठी निघाले होते तेव्हा याच धनुष्याच्या मदतीने त्यांनी काही बाण समुद्रातील पाण्यात सोडले, ज्यामुळे पाणी सुकण्यास मदत झाली अशी आख्यायिका आहे. कोंदड धनुष्याची लांबी ही 5.5 हात लांब असल्याचं पुराणात वर्णन केलं आहे. तर या धनुष्याचं वजन तब्बल 100 किलो असल्याचा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो. श्रीरामांच्या या कोंदड धनुष्याला देवधनुष्य असेही म्हटलं